2026च्या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावरती उपस्थित आमचे काका आदरणीय कुमारी, आदरणीय कळमनुरी नगरीचे प्रथम नागरिक आमचा आर पाटील, युवा सेनेचा आमचा जिल्हा प्रमुख राम कदम आणि सर्व आमचा गणेश बांगर, बाकी आपले कळमनुरीतले सर्व गेल्या महिन्यात आले का निवडून सगळे तुम्ही? सगळ्या नगरसेवकांचं टाळ्या वाजून या ठिकाणी आपण सगळ्या जणांनी स्वागत करा. आणि ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला, प्राध्यापक रामभाऊ सर, त्यांच्या टाळ्या का वाजवायच्या? तर त्यांनी ज्या मुलाला घडवलं, त्यांनी शिकवलं, असे 5 मुलं त्या ठिकाणी नगरसेवक आणि नगराध्यक्ष झाले. त्याबद्दल त्याच्यानंतर डॉक्टर निलेश सोमानी सर आणि संतोषजी देशमुख, सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले माझे सर्व पालक वर्ग, सर्व लाडक्या बहिणी, सर्व बालगोपाल, सर्व चिमुकले, या ठिकाणी मला वाटतंय आता जरा अर्धा घंटा जर झाला असता तर तुम्ही म्हणले असते का यायचा सत्कार पाहण्यासाठी आम्ही आलो का? कारण की खऱ्या अर्थानं सर हे जे समोर बसलेल्या ज्या आपल्या माता बहिणी आहेत, वडीलधारी मंडळी आहेत, त्यांच्या मुलाची कला बघण्यासाठी या ठिकाणी आल्या. पण त्याच्यामध्ये आता तुम्ही या कार्यक्रमामध्ये सगळे नगरसेवक आपले निवडून आले आणि त्यांचा सुद्धा सत्कार केला पाहिजे. आणि आपल्याही शाळेचे ते विद्यार्थी आहेत, त्यामुळं हा कार्यक्रम त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की ठेवला. दुधामध्ये साखर. आणि सर मला वाटतं की परवाच्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी आले, मी म्हणलं सरला सांगितलं, सर मला कुणीतरी म्हणले सर पहिले राजू सातोच्या खूप जवळचे होते, पण आता म्हणले तुमच्या जवळचे. बरोबर आहे सर? आणि मग मी म्हणलं आता माझ्या जवळ आल्याच्या नंतर तर तुम्हाला सांगतो माणूस दूरच जात नाही, तो स्नेहच आहे. तुम्ही एकदा येऊन पहा, पुन्हा तुमच्या माहितीसाठी तुम्ही काही दूर जाणार नाही. बरोबर आहे? काम करण्याची शैली अलग असते. जसं नारायणा पब्लिक स्कूलमध्ये तुम्हाला सांगतो की हे जे विद्यार्थी आज घडायले, याच्यातलाच कुणीतरी IAS होणार, IPS होणार, कुणीतरी कलेक्टर होणार, कुणीतरी तुम्हाला सांगतो की चांगल्या पदावर त्या ठिकाणी जाणार. म्हणून या ठिकाणी मी नारायण पब्लिक स्कूलच्या जो पूर्ण स्टाफ आहे, जे शिक्षक वर्ग आहे, यांचं खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो की टाळ्या वाजून आपण सगळ्या जणांनी स्वागत करावं. कारण की तुम्हाला माहित आहे, आपण आपल्या लेकराला फक्त जन्म देतो, माय ध्यानात ठेवा. जन्म दिल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने घडवण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते गुरुवर्य हे शिक्षक लोक करत असतात, ध्यानात ठेवा. आणि यांच्यावर जर जबाबदारी आपण जर पूर्णपणे जर टाकली, आपण जर सांगितलं की सर तुम्हाला जसं त्याला घडवायचं तसं तुम्ही घडू शकता, तर निश्चितपणे आपल्या लेकराची सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही. कसं वागायचं, कसं राहायचं, कसं खायचं, मला वाटते की हे सगळं हे गुरुवर्य हे शिक्षक वर्ग या ठिकाणी आपल्याला शिकवत असतात. आम्ही सुद्धा ज्यावेळेस आम्ही शाळेमध्ये जायचो सर, त्यावेळेस थोडंसं शिक्षणामध्ये जरासा ढ होतो. मी काय होतो, जरा कमी मार्क पडायचे, 35 बॉर्डरवर पास व्हायचो. बरोबर आहे? पण त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की सरांनी माझ्यामध्ये कला बघितली. आमचे त्यावेळेसचे तुम्हाला सांगतो की सुरेवार सर आम्हाला मुख्याध्यापक होते आणि त्यांनी सांगितले की संतोषला कुस्तीमध्ये आपल्याला पुढे न्यायचं. आणि त्यावेळेस मला वाटते 7वी वर्गामध्ये 48 किलोमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथम बसण्याचं काम या संतोष बांगरने त्यावेळेस केलं. शाळेमध्ये कुस्त्या खेळल्या, मग महाराष्ट्र लेवलला खेळल्या, आणि आता तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने आपल्या या कळमनुरी मतदारसंघामध्ये 2दा नंबर 1च्या कुस्त्या केल्या का नाही? किती जणांनी मतदान केलं माहिती सांगा. याच्या सगळ्याच्या आशीर्वादाने झाला ना सोमानी काका, बरोबर आहे का नाही? म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो, माझ्या बालगोपालांनी ज्याने ज्या क्षेत्रामध्ये माणूस काम करत असतो, जर एखादा मुलगा आपला क्रिकेट खेळत असेल तर त्याला प्रोत्साहन द्या. तो कबड्डी खेळत असेल तरी त्याला प्रोत्साहन द्या. खो खो खेळत असेल तरी त्याला प्रोत्साहन द्या. ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला सांगतो की पण अभ्यास करायचा,
नाहीतर निवळच तुम्हाला सांगतो की आपण म्हणायचं की एकच आपण कुस्तीत खेळायची तर जमणार नाही. कारण की पुढे जाण्यासाठी जर आपण महाराष्ट्र केसरी जर मला वाटते 2 वेळेस 3 वेळेस जर आपण जर झालो आणि त्या ठिकाणी जर आपण 12वी उत्तीर्ण जर असलो तर आपल्याला डायरेक्ट DSPचा कॉल त्या ठिकाणी आहे. डायरेक्ट DSP म्हणजे अनेक क्षेत्रामध्ये जर चांगल्या पद्धतीची जर आपण कामगिरी जर केली तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आपण कुठंच कमी पडत नाही. या ठिकाणी सोमानी सरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अतिशय सुंदर असा या ठिकाणी आपण कार्यक्रम केलाय. जेवढं कौतुक करावं तेवढं आपल्या नारायण पब्लिक स्कूलचं कमी आहे. कारण की या पद्धतीचं तुम्हाला सांगतो की एवढ्या मोठ्या संख्येने सगळे पालक वर्ग या ठिकाणी आपल्या चिमुकल्याचा कला बघण्यासाठी या ठिकाणी आला. मी आपल्याला एवढंच सांगेन की आपल्याला वाटतंय की माझा मुलगा पायावरती उभा राहावा, माझा मुलगा कुठेतरी मोठा व्हावा, हे स्वप्न आपण सगळे आई वडील बघत असतात आणि ते चिमुकले सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने घडवायचे असतील तर एखाद्या शाळेमध्ये जर आपण गेलो सर तर त्या शाळेमध्ये तुम्हाला सांगतो एखाद्या सरांनी जर एखाद्या आम्हाला तर तुम्हाला सांगतो त्यावेळेस असे हात करायचे पाठीमागून, असं मारत नव्हते, असं पाठीमागून धरायचे आणि वरून रूळ मारायचे. ध्यानात ठेवा, म्हणजे एवढी कडक शिक्षा होती. आता तर ती शिक्षा राहिली नाही. आता जर एखाद्या शिक्षकाने तुम्हाला सांगतो एखाद्या जर मुलाला तुम्हाला सांगतो त्या पद्धतीचं आपण म्हणतो ना कोंबडं करायचं, त्याला जर 1-2 मिनिटं जर कोंबडं केलं घरी जर त्यानं जाऊन सांगितलं की मला सरांना कोंबडं केलं की ते पालक तुम्हाला सांगतो त्या शिक्षकाकडे येत आहे आणि त्याला म्हणते का कशामुळे केलं काय केलं. मला वाटते की तशा पालकांना मुलगा शाळेत टाकायचा नाही त्याला, कारण की सर्वस्व जबाबदारी त्या शिक्षक वर्गावर त्या शिक्षकावर असली पाहिजे. हे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, बरोबर आहे. गुरु साक्षात परब्रह्म, क्या बात. ही वस्तुस्थिती असते गुरुची, ध्यानात ठेवा. म्हणून या ठिकाणी सगळ्या जणांनी या सहसंमेलनाच्या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित झाला. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेन की नारायण पब्लिक स्कूल सारखी जे ही युनिट आहे हे उत्तर याची प्रगती होईल. याच्यामध्ये अजून म्हणजे कितीपर्यंत आहे शाळा सर? 10वी पर्यंत. समोर कॉलेज पण आणा आणि जी काही तुम्हाला मदत लागेल, तुम्हाला तर माहिती आहे संतोष बांगरकडे देना बँक आहे, लेना बँक नाही आहे ध्यानात ठेवा. आणि तुम्ही मागून मागितलंय काय की लेकरं तुम्हाला सांगतो पावसाळा असेल उन्हाळा असेल त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की पावसामध्ये येता येणार नाही आणि तुमची मागणी काय तुम्हाला सांगतो की काही चुकीची नाही, रास्त मागणी आहे की आमच्या चिमुकल्याला येण्या जाण्यासाठी फार अडचणी यायली, तुम्ही आम्हाला रोड द्या. म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो की नारायण पब्लिक स्कूलच्या समोरचा जो पट्टा आहे, ए बाबा संतोष, हा साहेब, मी आता कळमनुरीला आहे. हो साहेब. सोमानी आपले डॉक्टर सोमानी सरच्या नारायण पब्लिक स्कूलला, बरोबर सर. तर त्या लेकरांसाठी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की पावसाळ्यामध्ये त्यांना येता येत नाही, पूर्ण चिखल होतंय, त्यांना एक रस्ता त्या ठिकाणी आपल्याला शाळेत जाण्यासाठी द्यायचा आहे. हो. ताबडतोब त्याचा इस्टिमेट करा, RRच्या संपर्कामध्ये राहा, नगराध्यक्षाला विचारा, उद्या इंजिनियर पाठवा आणि त्यांना जे काही त्या रस्त्याला पैसे लागत असतील ते पैसे त्यांना देऊन टाका. टाकायला देऊन हो साहेब, उमरा ग्रामपंचायत हा ज्याच्या कशात येत असेल त्याच्यामध्ये टाकून द्या आणि त्यांना रस्ता तुम्हाला सांगतो की करून द्या. हो साहेब. 25-15तून म्हणा, DPTCतून म्हणा, ज्याच्यातून येत आहे त्याच्यातून देऊन टाका. चालेल साहेब. काय ओके. हो साहेब. हा चला, आता मीच त्याला विचारायला ओके का, आता मीच देणारा काय आणून घ्यावा बरोबर.